मुंबई महापालिकेमध्ये शिंदे आणि ठाकरेंचे नगरसेवक आमने सामने। अमेय घोलेंच्या निवेदनादरम्यान महासभेत गोंधळ। एकमेकांची डोकी फोडा पण लोकांना छळू नका, आमदार मंदा म्हात्रे यांचं वक्तव्य। शिंदे नाईक वादावर केली टिप्पणी। आदित्य ठाकरे यांच्याकडून पुण्याच्या हिंजवडीमधल्या रस्त्यांची पाहणी, खड्डे बुजवण्याच्या कामाची घेतली माहिती। नरेंद्र दाभोलकर यांच्या कुटुंबियांना न्यायालयाचा दणका, सचिन अंदुरेच्या जामिनाला विरोध फेटाळला। दाभोलकर हत्या प्रकरणात सचिन अंदुरेला जामीन। सचिन अंदुरेला जामीन हा सत्याचा विजयच, सनातन संस्थेची थेट भूमिका। अनेक वर्षांनी सचिन अंदुरे येणार तुरुंगाबाहेर। कुंभमेळा घोटाळ्यात सरकारी निधीचा अपहार नाही, नाशिक पोलिसांची माहिती। विद्याप्रतिष्ठानच्या नव्या वास्तूचं उद्घाटन, पंतप्रधान नरेंद्र मोदी 16 ऑक्टोबरला बारामतीत। पुण्यामध्ये मंगळवारी रात्रीपासून जमावबंदी आदेश लागू, राहुल गांधींच्या कार्यक्रमाला परवानगी मिळणार का याकडे लक्ष। ईद ए मिलाद, नारळी पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर निर्णय। पुण्यातल्या महाळुंगेत खराब रस्त्यामुळे भीषण अपघात, 11 वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू। रस्ते आहेत तर अपघात होणारच, आमदार शंकर मांडेकरांचं संतापजनक वक्तव्य। कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद फसला, आमदार अपात्रता वाद अस्तित्वात नाही, न्यायालयानं ठाकरेंचा दावा उडवून लावला। कपिल सिब्बल यांच्याकडे दुर्लक्ष करा, एकनाथ शिंदे यांचा अस्वस्थ नेत्यांना सल्ला। ठाकरेंचे न्यायालयात दिपकेंच्या आंदोलनामुळे मुख्याध्यापकाचं निलंबन, मुख्याध्यापक विनोद कटकेवर शिक्षण विभागाची कारवाई। बिबट्याला कुत्र्याची दहशत, कुत्र्यानं भुंकत बिबट्याला पळवलं, नाशिकच्या अंकाई किल्ल्याजवळची घटना। नाशिकमध्ये नव्या प्रेमसंबंधांमधून लिव्ह इन पार्टनरची हत्या, 15 वर्ष लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रियकराला संपवलं, हत्येनंतर 18 तास घरातच ठेवला मृतदेह।